ऐका, यंदाची संक्रांत कशावर, काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यंदाची मकर संक्रांत 2026 खूपच विशेष आहे. कारण यावर्षी संक्रांत कशावर येत आहे माहीत आहे का? शास्त्रानुसार संक्रांत कशावर येते यावरून देश, पाऊस, महागाई, रोगराई, सुखदुःख याचा अंदाज लावला जातो. म्हणून अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच ऐका. संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हा सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होण्याचा दिवस आहे. या दिवशी केलेले दान, जप, पूजा फारच फळदायी आहे अशी मानली जाते. यंदाची संक्रांत 2026 कशावर आहे? मकर संक्रांत यावर्षी खूपच दुर्मिळ काळामधून चांगली म्हणजेच 23 वर्षानंतर असा योगायोग येत आहे असं सांगितलेलं जात आहे. या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याचे महत्त्व सांगितले आहे. त्याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत 2026ची मकर संक्रांत नेमकी कशावरती येत आहे. त्यात आपण पाहणार आहोत तिचं वाहन काय, तिचं वस्त्र कोणते आणि येणाऱ्या ह्या नवीन वर्षासाठी ती काय चांगलं संकेत घेऊन येत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यंदाची मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 लक्षात घ्या बहिणींनो, दुपारी 3:13 आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे 14 जानेवारी 2026 सायंकाळी 5:45 तब्बल 2 तास 32 मिनिटांचा पुण्यकाळाचा आपल्याकडे कालावधी असणार आहे मकर संक्रांतीसाठी. तर महापुण्यकाळाचा मुहूर्त दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 4:58 पर्यंत सुरू राहणार आहे. या पुण्यकाळामध्ये स्नान, जप, दान या गोष्टी केलेल्यांना खूपच महत्त्व दिले जाणार आहे. या वर्षीची मकर संक्रांत खूपच चांगली आहे, शुभ आहे. कारण संक्रांतीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग 23 वर्षांनी एकादशी सोबत येत आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी देवीचे वाहन, वस्त्र, दिशा हे सर्व काही बदलत जात असते. त्यावरूनच वर्षभराचे फळ हे सांगितले जाते. तर यावर्षी वाहन काय असेल, वस्त्र कोणते असतील आणि शुभ अशुभ आपण संकेत पाहूयात. संक्रांती देवीचे स्वरूप जर बघायचे झाले तर देवीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत. लक्षात ठेवा, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि हातामध्ये तिच्या गदा आहे. वयाने कुमारिका असून त्या बसलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांच्या हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायात भक्षण करीत आहेत. त्याचकडून त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ईशान्येकडे पाहत आहेत. वार बुधवार आहे आणि अनुराधा हे नक्षत्र त्यांचं आहे आणि महत्त्वाचं गंधद्रव्य हे कुमकुम आहे. सोबतच चांदीचं भोजन पात्र देखील आहे. संक्रांतीच्या या येणाऱ्या महत्त्वपूर्ण आपल्याला काही शुभ आणि अशुभ संकेत मिळत असतात या स्वरूपावरून. जसे उदाहरणार्थ ही सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही संक्रांत खूप चांगली राहणार आहे. तसे शास्त्रामध्ये सांगितले आहे की संक्रांत
शास्त्रामध्ये सांगितले आहे की संक्रांत ज्या वाहनावर येते त्यावरूनच पुढील वर्षाचे फळ ठरते. यंदाची संक्रांत 2026 मधील शुभ संकेत ऐका. शेतकऱ्यांसाठी ही संक्रांत समाधानकारक वर्ष जाणार आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा चांगले दिलेले आहे. धार्मिक कार्यामध्ये वाढ दाखवली आहे. काही अडचणींनंतर मार्गी योग्य लागतील असं सांगितलं आहे. स्त्रियांसाठी हे वर्ष तुलनेने खूपच शुभ दिलेले आहे. आता पाहूयात आपण अशुभ संकेत. सावधगिरी आवश्यक आहे बरं का. अचानक खर्च वाढू शकतो हे सांगता येत नाही. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वादविवाद खरे टाळावेत. चुकीचे निर्णय टाळणे आवश्यक आहे. संक्रांतीला काय करावे? तिळगुळ तुम्ही दान करा. सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः हा 11 वेळा तुम्ही जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीस अन्नदान आणि वस्त्रदान नक्कीच करा. असं केल्याने अशुभ परिणाम कमी होऊन जातात. तर तुम्ही काय करू नये? राग, वाद टाळा. अपशब्द बोलू नका, वाईट बोलू नका. संध्याकाळी झोप जास्त टाळा. कोणाचा अपमान करू नका. सकाळी तुम्ही पहाटे नक्की उठत जा बरं का. हे मात्र नक्की करा. जर तुम्हाला संक्रांतीचे शुभ फळ हवे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो हीच माझी ईश्वरचरणी मनातून प्रार्थना आहे. देव तुमच्या परिवाराला सुखी ठेवो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.